आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शिक्षण देण्याला, ज्ञानदानाला पवित्र कार्य मानण्याची संकल्पनाच मोडीत निघाली आहे. त्याला कारण ठरलाय तो महाराष्ट्रातला शिक्षक भरती घोटाळा. महाराष्ट्रामध्ये शेकडोनी शिक्षक बोगस निघाले आहेत. बोगस शिक्षक पगार मात्र वाजवून घेत आहेत. राज्यातला हा घोटाळा सर्वप्रथम जय महाराष्ट्रानं यापूर्वीच उघड केला होता. त्याची व्याप्ती समोर आल्याच्या नंतर आता इतरांनाही या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागलंय. उघड झालेला नागपूर शिक्षक भरती घोटाळा आहे असं म्हटलं जात आहे. पण त्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत मिळवलेला सगळा पगारही वसूल केला जाईल. चौकशी समिती मार्फत घोटाळ्याची चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. शिक्षण संचालक चौकशी समितीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक नियुक्तीच्यासाठी एकेका शिक्षकाकडून 40-40 लाख रुपये घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर केवळ प्राथमिक शाळेतल्या बोगस शिक्षकांची भरती समोर आली आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक भरती घोटाळा तर अद्याप अंधारातच आहे. जेव्हा महाविद्यालयीन स्तरापर्यंतचा शिक्षक भरती घोटाळा उघड होईल तेव्हा याची व्याप्ती अब्जावधीमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होतीये. राज्यातला हा घोटाळा आज तरी नागपूर शिक्षक भरती घोटाळा म्हणून ओळखला जातोय. मात्र हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे. घोटाळ्यासाठी जी क्लुप्ती वापरली गेलीये ती लक्षात घ्या, म्हणजे घोटाळा नक्की होतोय कसा ते तुम्हाला लक्षात येईल. शिक्षण सम्राटांनी सगळ्यात आधी राज्यामध्ये शालार्थ भरती सुरू केली, कारण सरकारी भरती बंद आहे. शालार्थ भरती म्हणजे एखाद्या संस्थेला जर आपल्या पातळीवर शिक्षक भरायचे असतील तर तसे शिक्षक ते भरू शकतात. आणि याच माध्यमातून संस्था चालकांनी मनमानी पद्धतीनं शिक्षक भरती करून घेतली. मग संस्था चालकांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत केलं आणि भरलेल्या शिक्षकांचे ID प्राप्त केले. म्हणजेच त्यांच्यासाठी सरकार दरबारचा एक आकडा मिळवला. या माध्यमातून ही ओळख राबवून शिक्षकाची नियुक्ती गेल्या काही काळातली दाखवून पगारही उकळला. शिक्षक नोकरी देण्याच्यासाठी पैसे देत होते आणि शिक्षण संस्था चालक सरकारकडून पगार घेत होते. भ्रष्टाचाराची रक्कम शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्था चालक यांनी आपापसात वाटूनच खाल्ली. माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षकांची पदही मोठ्या प्रमाणात आहे लावलेला आहे. काही संस्था ज्या शिक्षण देण्याचं नाटक करून या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्या नुसता पैसा कमवण्यासाठीच अस्तित्वात आल्या आहे. आणि त्यांचा धंदाच आहे की बोगसपणा करायचा आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय असेल, मंत्रालय, या स्तरावरच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पैसा कमवण्याचा धंदा करायचा. हे स्कॅन्डल आहे मोठं. आणि हे स्कॅन्डल फक्त नागपुरात नाही, पूर्ण राज्यात आहे. पण नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत असताना संघटनेचे पदाधिकारी जागृत आहोत म्हणून हा विषय वारंवार उचलतो, मांडतो आणि लोकांसमोर ठेवतो. सर, नेमकं काय हे प्रकरण आहे? कशा पद्धतीने याची फसवणूक ही सगळी शासनाची? ही फसवणूक होती. 2 मे 2012 शासनाने नियुक्तीला बंदी टाकणारा शासन निर्णय निर्गमित केला. त्यानंतर हा प्रकार चालू झाला. बॅकडेटेड मागच्या तारखेमध्ये नियुक्त्या दाखवायच्या कागदोपत्री आणि त्या नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्याकडून मान्यता मिळवायची, शिक्षण उपसंचालकाकडून शालार्थ ID घ्यायची, वेतन पथक कार्यालयामध्ये बिल सादर करून ते बिल उचलायचे, पैसा उचलायचा. तो व्यक्ती शाळेत कार्यरत नव्हताच कधी, पण त्याचं नाव, त्याचे प्रमाणपत्र, काही लोकांचे बोगस प्रमाणपत्र आणि त्या ज्या फाईल्स तयार करायच्या त्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जमाच करायच्या नाही, सबमिटच करायच्या नाही.
बाहेरच्या बाहेर हे सर्व नाटक करून फक्त ऑर्डर, ॲप्रुव्हल ऑर्डर आणि शालार्थ IDचं ऑर्डर हे वेतन पथकाला जोडून, वेतन पथक कार्यालयात सादर करून, वेतन देयक सादर करून पैसा लुटायचा, असा यांचा हा धंदा आहे. आणि यामध्ये हे सर्व अधिकारी, त्यातले कर्मचारी आणि संस्था चालक हे सहभागी आहेत. मरण मात्र बेरोजगार शिक्षकांचं झालं आहे. तो नोकरीच्या शोधात असतो, त्याला नोकरी मिळेल अशी आशा असते. त्याच्याकडून 30 लाख 40 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्ती द्यायची, त्याच्या नावाने पगार उचलायचा, तोही संस्था चालकांनी आणि या अधिकाऱ्यांनी घ्यायचा. त्याला काहीच मिळत नव्हतं. त्याच्या खात्यावर फक्त पैसा जमा होत होता, पण तो पैसा हेच लोक उचलून त्यात दफन करायचे आणि याच्या जवळचे पैसे घ्यायचे. आता जी ॲक्शन होते आहे त्या ॲक्शनमध्ये मरण मात्र या शिक्षकाचंच होणार आहे, की जो लुटल्या गेला आहे, लुबाडल्या गेला आहे. सर, ते ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली त्या बोगस, आता ते नोकरीत आहे की त्यांना नोकरीतून कमी करण्यात आलं आणि काय? काही लोक नोकरीत आहे, काही लोक निघून गेले, पण मॅक्झिमम लोक अजूनही नोकरीत आहेत. मॅक्झिमम लोकांचं वेतन अजूनही सुरू आहे, कारण चौकशी करायला गठीत केलेल्या समितीला रेकॉर्डच मिळत नाही. रेकॉर्डच नाही, होता तो गहाळ केला. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असेल, सत्य बाहेर काढायचं असेल आणि शिक्षक आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराला मुठमाती द्यायची असेल तर SIT द्वारा चौकशी करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. त्याशिवाय सत्य बाहेर येऊ शकत नाही आणि शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार संपुष्टात येऊ शकत नाही. आमदारांना त्या सर्व घटनात्मक आयुधाचा वापर करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण न्याय मिळवू शकला नाही या प्रशासन यंत्रणेमध्ये. ही प्रशासन यंत्रणा काय आहे? मुळात ही प्रशासन यंत्रणा प्रश्न सोडवत नाही, निर्माण झालेल्या प्रश्नाला, निर्माण झालेल्या समस्येला सोडवण्याचं काम करते. चौकशी नेमली, त्या चौकशीला 1-2 वर्ष लावायचा आणि नंतर रिपोर्ट काय द्यायचा तर नसती गहाळ झाली, नसती प्राप्त नाही, त्यामुळे निष्कर्ष काढता येत नाही. पुन्हा तक्रार, पुन्हा 2 वर्ष त्यात घालवायचे. म्हणजे असं करून त्या विषयाला, त्या समस्येला सोडवण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आहे. सध्या राज्यभर गाजतोय आणि या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये शिक्षण उपसंचालकांसह 5 जणांना अटक करण्यात आली. तब्बल 500 कोटींहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. निलेश मेश्राम, माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक. मात्र हा निलेश मेश्राम बोगस शिक्षक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार निघालाय. बोगस शिक्षक भरती प्रकरणात निलेश मेश्रामची मध्यस्थाची भूमिका. बनावट कागदपत्र, बनावट ID तयार करण्यास मदत. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी 10 लाख रुपये घेतले. बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात प्रत्येकी 35 ते 40 लाख रुपये घेतले. निलेश मेश्राम यानं कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची चर्चा. काही तक्रारदार पुढे येतात, पण त्याच्या अनुषंगाने ते तक्रारदार बाबत ते सदरचे घटनास्थळ किंवा इतर ठिकाणच्या काही तक्रारी आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत. सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय, त्याच्यामध्ये अद्याप पर्यंत 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि आज पाहतो ते सर्व PCR रिमांड कस्टडीमध्ये आहेत. नागपूर विभागात 2019 पासून सुमारे 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरण केवळ नागपूर जिल्ह्यापुरतेच नसून याची व्याप्ती नागपूर विभागातील 5ही जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. निलेश मेश्राम कडून गेल्या अनेक वर्षांपासून हा गैरकारभार सुरू असल्याचं बोललं जात आहे. निलेश मेश्राम 2004 पासून शिक्षक उपसंचालकपदी कार्यरत होता. या कालावधीत अनेक कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मेश्रामच्या नागपूरमध्ये 5 शाळा असल्याची माहिती आहे. सेंट विन्सेंट कॉन्व्हेंट मनीष नगर, सेंट विन्सेंट कॉन्व्हेंट खामला, मनीष हायस्कूल खामगाव अशी 3 नावं समोर आली आहेत. शाळांचं नाव बदलून अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मानस आहे. द विन्सेंट कॉन्व्हेंटचं पूर्वीचं नाव नवचैतन्य विद्यालय होतं. याच शाळेत मेश्रामची पत्नी मुख्याध्यापकपदी आहे.
शिक्षक जे नियुक्त केले जातात त्याची फाईल ही शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शालार्थ ID मागणीसाठी केल्या जाते आणि त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी हे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये शालार्थ प्रकरणाची चौकशी करून ती फाईल व्हेरीफाय करून मग शालार्थ ID देण्यात येतो. पण अशा अनेक प्रकरणांमध्ये शालार्थ IDची चौकशी न करता कुठलेही डॉक्युमेंट न पाहता शालार्थ ID सरस पैसे घेऊन देण्यात आलेले आहे आणि हा घोटाळा 400-500 करोड पेक्षाही वर आहे. शिक्षणाधिकारी भंडारा यांनी काही ह्याच्यामध्ये त्रुटी काढून किंवा कुठलाही निर्णय न देता चुकीचा निर्णय दिला. त्या चुकीच्या निर्णयाला आम्ही माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर इथे अपील केली होती 20 जानेवारी 2025 पण त्या 20 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत त्या अपिलावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्याच्यामुळे आम्हाला असा संशय आहे की कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला आहे, त्याच्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. शिक्षक घोटाळ्यातील अटकेमध्ये असलेला शिक्षक अधीक्षक निलेश मेश्राम याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. फाईल संदर्भात पैशाचा व्यवहार होत असल्याचा संवाद या क्लिप मधून स्पष्ट होतोय. आपल्याला काय ते फाईल दाखवून दे थोडीशी. केलं ते कारण तो विचारलं तर नाही. बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण साम टीव्हीनं समोर आणलं आणि आता या घोटाळ्याचे वेगवेगळे पदर समोर येत आहेत. हा घोटाळा नागपूरपुरताच मर्यादित राहिला नाही तर या घोटाळ्याची व्याप्ती राज्याचं रेड कार्डच साम टीव्हीच्या हाती लागलंय. चालकांना 20 ते 30 लाख, अधिकाऱ्यांना 10 ते 12 लाख रुपये द्यावे लागत. उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी संस्था चालकांना 30 ते 40 लाख तर अधिकाऱ्यांना 15 ते 20 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. सामच्या बातमीनंतर पुण्यातील शिक्षक असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी समोर येत या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच मांडली. हे लोक जागा खाली ठेवतात, मुद्दामून खाली ठेवल्या जाते आणि त्याच्यानंतर शिक्षक मिळाला नाही म्हणून अशा प्रकारचे ते टाइमपास करतात आणि त्याच्या 4-5 वर्षानंतर पुन्हा ॲड काढण्यात येते आणि मग काय होते की जुन्या तारखेमध्ये त्यांचं अप्रुव्हलसाठी फाईल दाखल करण्यात येते, त्यांची मान्यता घेण्यात येते, त्यांना शालार्थ ID देण्यात येतो आणि सर्वात पहिल्यांदा सुरुवात ही संस्था चालकापासून सुरुवात होते. शिक्षकाला याच्या बाबतीत काहीच माहिती नसते. जेव्हा शिक्षक हा शिक्षक म्हणून अप्लाय करतो ॲड आल्यानंतर तेव्हा प्रकरण हे नंतर त्याच्या लक्षात येते, कारण तो ऑलरेडी 20-25 लाख देऊन चुकलेला असतो. दुसरीकडे नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास